संदर्भात आहे कारण कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला आज ऑरेंज अलर्ट जारी केला गेलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये सलग 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा बघायला मिळते। हे दृश्य आपण बघू शकतोय। कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सोबतच काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा बघायला मिळते। आपण खरं तर 2 दिवसांपासून बघतोय रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे। सोबतच काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा बघायला मिळते। हे दृश्य आपण कोकणातून बघतोय। तर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सध्या कोकणात सुरू आहे। यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तर कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आजही वर्तवण्यात आलेली आहे। 2 दिवसांपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ सुद्धा दिसते, तर काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा बघायला मिळते। तर मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे। कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता। खरं तर सोसाट्याच्या वाऱ्यासह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय।